मागच्या 1 तारखेपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही बोगस शाळेसंदर्भामध्ये सातत्याने शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करत आहे। आज आमचे मित्र बाळू नरवाडे भाऊ विधितज्ञ हे आज आमच्या टीमला सहकार्य करण्यासाठी म्हणून स्वयंस्फूर्तीने आलेले आहेत। बऱ्याच दिवसापासून हा गोरखधंदा नांदेडसह पूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि ह्या धंद्याला कुठतरी दंडात्मक कारवाई झाली पाहिजे शिक्षण विभागाकडून, हीच आमची वारंवार मागणी आहे। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा शिक्षणाधिकाऱ्याला जाब विचारलं, त्यांनी खुलासा मागवलं होतं शाळेकडून चौकशीच्या अनुषंगाने। ती काही खुलासा 2 दिवसात देण्यासंदर्भात त्यांना नोटीस देण्यात आली होती, ते काही आजपर्यंत त्या खुलासा संदर्भामध्ये 4 दिवस उलटून सुद्धा शाळा प्रशासनकडून आजपर्यंत कुठलीही त्यांना खुलासा शिक्षण विभागाकडे सादर केलेला नाही। आज खरं तर शिक्षण विभागाकडून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात आली पाहिजे होती, परंतु काही टाळाटाळी करत शासकीय कामाचा कार्यालयीन कामाचा बोजवारा असल्यामुळे त्यांनी आम्हाला येत्या 2 दिवसामध्ये कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहेत। जर कदाचित त्या आश्वासनाला जर त्यांची पाठ फिरवण्यात आली शिक्षण विभागाकडून तर आम्ही बाळूभाऊच्या माध्यमातून न्यायालयीन लढा लढण्यास महाराष्ट्र निर्माण सेना तयार आहे। वेळप्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरून एक मोठं आंदोलन शिक्षण विभागाच्या विरोधात महाराष्ट्र निर्माण सेना करेल। आज निवेदन देण्यात आलेले आहे, काय प्रमुख मागण्या होतात, काय विषय होतात, काय सांगा? निवेदन 2 तारखेलाच दिलंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष दीपक स्वामी यांनी न्यू चैतन्य टेक्नो स्कूल ही अनाधिकृत कशी चालत आहे आणि पालकांची कशी फसवणूक करत आहे या बाबतीमध्ये 2 तारखेला निवेदन दिलं। त्यानंतर संबंधित शिक्षणाधिकारी महोदयांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं। गटशिक्षणाधिकाऱ्यांनी एक समिती स्थापन केली आणि ती समिती जाऊन संबंधित श्री चैतन्य शाळेची आणि किड्स किंगडम शाळेची चौकशी केली असता असे निदर्शनास आले की 17 मुद्दे मुद्द्यामध्ये त्यांनी अनियमितता केलेली आहे। तर ते 17 मुद्दे जे आहेत त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर इथं पालकांची आणि विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचे दिसून येते। एकंदरीत त्यांनी जे मुद्दे काढलेले आहेत त्याच्यामध्ये शासनाची मान्यता ही श्री चैतन्य स्कूलला नसल्याचं त्यांनी त्या मुद्द्यामध्ये लिहिलेलं आहे आणि संबंधित जी किड्स किंगडम ही शाळा आहे हिची जी स्थापना आहे ही शिवाजीनगरची असून ही खुरगावला कशी चालते, त्याच्यानंतर हिला 8वी पर्यंत मान्यता आहे शासनाची, 10वी पर्यंत कशी चालते। जर CBSEनं मान्यता दिली असेल तर ती CBSEची मान्यता घेताना त्यांनी महाराष्ट्र शासनाची मान्यता घेणं अनिवार्य असताना त्यांनी ज्या मागच्या जे 10वीचे जे पेपर घ्यायलेत ते पेपर घेतलेले विद्यार्थी सुद्धा आज वेगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावं लागणार आहे। त्यामुळे ही जो गोडबंगाल चालू आहे, हा जो लाखो रुपयांचा अपहार चालू आहे, या अपहाराच्या विरोधामध्ये पालकांनी, विद्यार्थ्यांनी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रस्त्यावर यावं आणि या उपर शिक्षण विभागाचा जो गलथान कारभार आहे तो गलथान कारभार शिक्षण अधिकारी यांनी आपल्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना सांगावं की संबंधित शाळेची पुन्हा सविस्तर चौकशी, याच शाळेची नसून तर संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील शाळांची, तालुक्यातील शाळांची चौकशी करावी आणि अशा प्रकारचे पालकांना आणि पाल्यांना फसवणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं जे पेव फुटलेलं आहे ते पेव खोडून काढण्याचं काम शिक्षण विभागाने करावे। अन्यथा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आणि सन्मान्य न्यायालयाच्या माध्यमातून आम्ही पालकांना आणि पाल्यांना आणि पालकांना न्याय मिळवून देणार आहोत।